नमस्कार. आज महाशिवरात्र. महाशिवरात्राच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन येते माझा पुढचा व्हिडिओ आणि अर्थात पुढचं ज्योतिर्लिंग उज्जैनचं महाकालेश्वर. इंदोरपर्यंत तुमचा प्रवास झाल्यानंतर इंदोरवरनं तुम्ही उज्जैनला जायला बाय रोड निघालात, की तुम्हाला रस्त्यामध्ये अत्यंत निसर्गरम्य असा परिसर दिसतो. या ब्रिजवरनं आपल्याला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. ते मंदिराचं एक गेट आहे. इथे फोन अलाउड नाही, त्यामुळे फोन मी बाहेर जमा केला आणि आत शीघ्र दर्शनाचे ₹200 असं तिकीट भरून मी आत दर्शनाला गेले. मंदिराचा परिसर इतका अवाढव्य आहे आणि इतका व्यवस्थित तो मेंटेन केलेला आहे, की खरं सांगायचं तर मला काही तास पुरणार नव्हते हा परिसर बघण्यासाठी. कारण त्यांनी दर्शन घेतल्यानंतर तिथे फिरण्यासाठी म्हणून एक त्यांचा कॉरिडॉर अत्यंत डेव्हलप केलाय. त्याला कॉरिडॉरच म्हणतात ते महाकालेश्वर मंदिराचा कॉरिडॉर. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं, की तो शक्यतो रात्री बघा. त्यामुळे मी आता फक्त दर्शन घेतलं. मंदिरात जाऊन अगदीच मला काहीतरी 15 ते 20 मिनिटं लागली. अजिबात गर्दी लागली नाही. व्यवस्थित दर्शन मिळालं आणि निघाले उज्जैन फिरायला. हे आहे भव्य सूर्य घड्याळ. हे घड्याळ आजही आपल्याला सूर्याच्या सावलीतून वेळ आणि ग्रहताऱ्यांची दिशा असं दोन्हीही दर्शवते. आणि पेट पूजा करायला गेले. नाम बताओ इसका. दाल बाफला लड्डू. दाल बाफला लड्डू. थँक्यू. हा आहे रामघाट आणि ही आहे शिप्रा नदी. हे मंदिर अत्यंत महत्वाचं मानलं जातं इथे. उज्जैनला गेल्यानंतर या मंदिरात दर्शन घेणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे मी गेले या मंदिरात. इथे दर्शन घेतलं. मंगळनाथ मंदिराच्या इथूनच शिप्रा नदी इतकी सुंदर आणि इतकी रमणीय दिसत होती. आणि मग गेले काल भैरव मंदिरात. उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेलात आणि तुम्ही कालभैरव मंदिरात गेला नाही असं होऊच शकत नाही. यात्रा म्हणे अपूर्ण मानली जाते. माझ्या नशिबाने खूप गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. इथे दारूचा नैवेद्य दिला जातो. पण मला ही माहिती नंतर कळली आणि नंतर असंही कळलं की तिथे त्यावेळेला ती बंद होती पद्धत. तिथून मी गेले चिंतामणी मंदिरात. हे ते चिंतामणी मंदिर आहे. इथे अवश्य दर्शन घ्या. मी जिथे राहिले होते तिथून मला हा नजारा दिसत होता. उज्जैनच्या मंदिराच्या परिसरात आजूबाजूला त्यांनी इतके LED लावलेत, इतके स्क्रीन लावलेत, की तुम्ही उज्जैनमध्ये कुठेही जा, तुम्हाला महाकालेश्वराचं दर्शन होतच होतं. त्यामुळे माझ्या खिडकीतून मला हे दिसत होतं आणि मला सतत दिसत होतं, की मंदिराच्या आत काय चाललंय. मला इतकं इतकं सुंदर वाटत होतं. तिथून गेले मी हरसिद्धी मंदिरात. हरसिद्धी हे शक्तिपीठाचं एक महत्वाचं स्थान आहे. इथे माँ सतीचा हाताचा कोपरा पडला होता. त्यामुळे हे शक्तिपीठातलं एक मंदिर आहे. इथेही मी दर्शन घेतलं. तिथे आरती चालली होती. तिथे काही काळ बसले मी. फार सुंदर असं त्यांनी ते सजवलेलं होतं. रोज रात्री आरतीच्या वेळेला ही दीपमाळ ते लावतात आणि तिथे खूप मोठ्यांदा आरती केली जाते. फार प्रसन्न वातावरण होतं. मंदिरात गर्दी खूप होती, पण माझं दर्शन खूप छान झालं. हरसिद्धी मातेचं दर्शन घेऊन मी गेले या गणपती मंदिरात. या गणपती मंदिराचं नावच आहे बडा गणपती. मूर्ती बघा केवढी मोठी आहे. त्यामुळे कदाचित त्याचं नाव बडा गणपती असं असावं. नंतर तिथून मी आले कॉरिडॉर एक्सप्लोर करायला. मी म्हणलं तसं तिथे काही काळ पुरणार नव्हता. त्यामुळे मला 2-3दा बघायला लागला तो आणि मी रात्रीची पुन्हा तिथे आले आणि जेवढं शक्य आहे जवळ-जवळ मी 2-2.5 तास चालून तो कॉरिडॉर बघितला आणि तरी मला असं कळलं की तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे तुम्ही उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाल तेव्हा हा कॉरिडॉर नक्की बघा, वेळ काढून जा आणि तो शक्यतो रात्रीचा बघा. कारण मी म्हणलं तसं तिथे खूप रात्रीचे लाईट्स आणि इतकी सजावट असते की तो रात्रीचा कॉरिडॉर बघण्याची एक वेगळी मजा आहे. हा संपूर्ण कॉरिडॉर मी बघितला. महाकालेश्वराचं परत एकदा दर्शन घेतलं आणि रूमवर जाऊन आराम केला. कारण मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं ओंकारेश्वर मंदिराच्या प्रवासाला. हर हर महादेव.